बंधू भगिनीनो, भरतखंडाच्या राजधानीमध्ये आणि महादजी शिंदे असं नाव धारण केलेल्या एका रेल्वेमध्ये आम्ही मराठी साहित्याचे उपासक आणि भाषेवर प्रेम करणारी व्यक्तिमत्व एका डब्यामध्ये एका बोगीमध्ये आसनस्थ झालो आहोत. इथे कितीतरी युवक आहेत, युवती आहेत, जीवनाची सायंकाळ होणारे काही व्यक्तिमत्व सुद्धा इथे आहेत. पण जिथून ही रेल्वे सुटली ते पुणे शहर आहे तरी कसं हे सांगण्यासाठी मी आपल्याला सन्मुख झालो आहे. अवघं जग म्हणतं की जिथे नाही उणे त्याचं नाव पुणे, पण मला असं वाटतं की जिथे आहे उणे त्याचंही नाव पुणे. तर पुण्याचं वर्णन करताना महाकवी गदिमा म्हणतात, विद्या उद्यम कला संस्कृती जिथे न काही उणे, उभ्या भारता भाषण भूषण व्हावे असे आमुचे पुणे. या मुलींनी बालगंधर्वाला तुम्ही कधी गेला आहात का? तिथे बालगंधर्वांचं तैलचित्र आहे. एक पुरुष वेशातला आहे आणि एक स्त्री वेशातला आहे. स्त्री वेशेच्या खाली असं लिहिलं आहे, स्त्री विषयाच्या खाली असं लिहिलं आहे, जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. किंवा वतीचे रूप जया लावण्य लाभे, कुलश्री हास्य जसे ओठात शोभे, सुधेसारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. आपण सर्व पुणेकर भाग्यवान का? तर पुण्यातल्या म्हणजे मानव कुलातले अतिमहामानव ज्यांनी उच्च पुरस्कार संपादन केले ते सगळे पुण्यातले आहेत. भारतरत्न म्हणाल तर भीमसेन जोशी इथले, लोकमान्य म्हणाल तर टिळक इथले, स्वातंत्र्य म्हणाल तर सावरकर इथले, महर्षी म्हणाल तर कर्वे इथले आणि महात्मा म्हणाल तर फुले सुद्धा इथले. इतके उच्च पुरस्कार मिळालेलं भरतखंडातलं हे एकमेव शहर आहे. अशा शहरातले तुम्ही बुद्धिमान आहात. पण पुणे हे बहुरंगी, बहुडंगी, बहुगुणी, बहुरूपी आहे. नाट्य, कला, साहित्य, चित्रपट, तत्वज्ञान, समाज, राजकारण, कला, संगीत यांचा विकास आणि विलास या पुण्यामध्ये घडतो आहे. पुणे म्हणजे केवळ सोमवार ते रविवार पेठा नव्हे, तर पुण्याने अवतीभवतीची अगदी कात्रज, कोंढवा, औंध, कोथरूड अशी सगळी उपनगर आपल्या कवेत घेतली आहे. वाढता वाढता वाडी ही पुण्याची वर्तमान अवस्था आहे. या क्षणाला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विस्तारित आणि मोठं असलेलं शहर म्हणजे पुणे. म्हणून म्हणतात की सगळ्या भरतखंडातलं केम्ब्रिज काय कोणतं शहर असेल तर पुणे. पुण्यामध्ये येतो तो मनुष्य बुद्धिमान तर होतोच, पण चांगला कमवता सुद्धा होतो. आपलं जीवन सुजलाम सुफलाम होतं. पण या पुण्याच्या जमेच्या बाजू असल्या तरी रिकाम्या किंवा उणेच्या बाजू अशा आहेत. मी एकदा लक्ष्मी रोडला गेलो आणि मी चिंतन करू लागलो की हे लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोड का म्हणतात. तर जिथे गेल्यानंतर आपल्या खिशातली लक्ष्मी रोडावते आणि शेडजींच्या गल्ल्यात जाते आणि ही घटना जिथे घडते त्याला लक्ष्मी रोड म्हणतात. तर पुण्यामध्ये अनेक टेकड्या आहेत. जसं राम टेकडी, हनुमान टेकडी, तसं एक गुल टेकडी आहे. पण या गुल टेकडीचं पूर्वी नाव गोल टेकडी होतं. पण काय झालं, पुण्यातली वसाहत वाढता वाढता टेकडी गेली आणि टेकडीच गुल झाली. तेव्हापासून या गोल टेकडीचं नाव गुल टेकडीच झालं. पण काही म्हणा, पुणे त्यांनाच माहीत आहे ज्यांना पुण्यातले मारुती, गणपती आणि बोळ माहीत आहेत. आणि या दैवतांची नावं किती विचित्र आणि विविध आहेत. तर सोन्या मारुती, डुल्या मारुती, अचानक मारुती, बंदेवाल मारुती, भिकारदास मारुती, तर इकडे उभा गणपती, आडवा गणपती, हत्ती गणपती, लाकडी गणपती, जाई गणपती. एकदा डुल्या मारुती नाव मी ऐकलं आणि मला मोठं नवल वाटलं की 21व्या शतकात मारुती डोलतो म्हणजे काय. बर का, हे पाहण्यासाठी मी स्वतः तिथे जातीने गेलो. पण नवल असं की मारुती स्थिर होता पण आजूबाजूची माणसं डोलत होती. याला कारण असं की हा मारुती जिथे आहे त्याच्या डाव्या बाजूला एक देशी दारू दुकान आहे. हा मारुती जिथे आहे त्याच्या उजव्या बाजूला आर्यभूषण तमाशा थिएटर मंडळ आहे. मग काय डावीकडे जायचं, थोडस प्यायचं, उजवीकडे यायचं, गायलेलं ऐकायचं आणि ऐकल्यानंतर डोलायचं. त्यामुळे डोलणाऱ्यांना स्थिर मारुती, डुल्या मारुती डोलत असावा असं वाटत असावं, म्हणून त्यांनी स्थिर मारुतीला डुल्या मारुती नाव ठेवलं असावं. पण याच्या तपशिलात मी गेलो तेव्हा असं मला कळलं की श्रीमंत थोरले बाजीराव हे या डुल्या मारुतीला येत असत आणि त्यांना एक दिवस असा भास झाला की हा मारुती डोलतो आहे, हा डोलतो आहे, हा हसतो आहे. म्हणून त्यांनी भक्तांना सांगितलं की मला हा मारुती डोलतो आहे असं वाटतो आहे, म्हणून त्याचं नाव डुल्या मारुती पडलं आहे. काय त्या नावाला तो एक इतिहास आहे. तेथून जवळच फडक्या हौदावर एक गुंडाचा गणपती आहे.
आता म्हणलं गणपती गुंड आहे का गणपतीचं संरक्षण करण्यासाठी गुंड ठेवलेले आहेत. पण तपशील मी अभ्यास केला तेव्हा असं कळलं की गणपतीचं पौरोहित्य करणाऱ्या त्या पौरोहित्याचं नाव गुंड होतं किंवा गुंड आहे. तर असे पण इथले वैविध्य आहे. पण काही म्हणा, मला कधी कधी वाटतं तो जो डुल्या मारुती कुठे आहे तर सोन्या मारुतीच्या पलीकडे, अचानक मारुतीच्या अलीकडे आणि धाकट्या मारुतीच्या जवळ आहे. मला कधी कधी वाटतं पुण्यातले मारुती, गणपती आणि बोळं यावर संशोधन करावं, पीएचडी घ्यावे आणि विद्वान व्हावं. नाहीतरी कोणत्या विषयावर कोण पीएचडी मिळवेल आणि विद्वान होईल सांगता येत नाही. अहो, समाधीत म्हणे ज्ञानेश्वर आहे किंवा नाही, आहेत म्हणला पीएचडी, नाहीत म्हणला पीएचडी, आहेत ऑब्लिक नाहीत म्हणला तरी सुद्धा पीएचडी. त्यामुळे पीएचडी देणारा श्रेष्ठ, पीएचडी घेणारा श्रेष्ठ, पीएचडी श्रेष्ठ का सर्व काही कनिष्ठ कळायला मार्ग नाही. तर अशा पुण्यामध्ये आपण नांदत आहोत. स्मार्ट सिटी असं एक नाविन्य तिला प्राप्त झालं आहे. तेव्हा स्मार्ट सिटी मधल्या आणि या डब्यामधल्या तुम्हा सर्व स्मार्ट रसिकांना ऐकल्याबद्दल धन्यवाद देऊन मी